आज गेलो चंडिका देवीच्या यात्रेला। जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या आणखी एका मिनी ब्लॉग मध्ये। आजचा ब्लॉग तर आपला चाळीसगावच्या घाटातून स्टार्ट झाला होता, कारण की आपण चाललो होतो चंडिका मातेच्या दर्शनासाठी। घाटाच्या सुरुवातीलाच म्हसोबा महाराजांचं मंदिर होतं, तिथे दर्शन वगैरे केलं आणि निघलो। घाटाच्या वरून तर इतकं भारी व्ह्यू येत होता, तिथे खाली तर इतके जास्त सोलर पॅनल होते की खूपच जास्त सोलर पॅनल होते। घाटातून काही खाली पण गाड्या कोसळलेल्या होत्या, काही ऍक्सिडेंट झालेले होते। घाट बघता बघता बसलो मंदिरात, मस्त मंदिरात पार्किंग वगैरे लावली गाडी आणि तिथून मस्त पूजा वगैरे सामान घेतलं आणि निघलो मंदिराच्या दिशेने। देवीची जत्रा असल्यामुळे सकाळी सकाळी गर्दी होण्यास सुरुवात झाली होती। आपण थोडं लवकर गेलो त्यामुळे काही गर्दी लागली नाही जास्त। आपलं दर्शन वगैरे झाले तेवढ्यात खूपच जास्त गर्दी होण्यास सुरुवात झाली होती। तिथे काही प्रथा चालू होती, तिथे काठे वगैरे आणत होते। आपलं दर्शन वगैरे झालं होतं। आता निघलो होतो मंदिराच्या बाहेर, मग डबा आणलेला होता, मस्त डबा वगैरे खाऊन घेतला, जेवण वगैरे केलं। आता आपल्याला जायचं होतं खूप जुन्या प्राचीन महादेवच्या मंदिराकडे। मग काय गाडी काढली आणि निघलो मंदिरात जाण्यासाठी। मग पोहोचलो तिथे मंदिराच्या बाहेरच मारुतीरायाची मूर्ती होती, मग तिथं दर्शन वगैरे घेतले आणि गेलो मंदिरात। मंदिरात मस्त महादेवाचं मंदिर होतं, खूप जास्त प्राचीन होतं। तिथं दर्शन घेतलं, थोड्या वेळ बसलो, तर थंड हवा चालू होती, मस्त पाणी वगैरे पिलं। त्यानंतर आपल्याला निघायचं होतं घरी जाण्यासाठी। तर पहिले पूर्ण मंदिर फिरून बघितलं तर कसं आहे, तर त्याच्यामध्ये खूप बारीक लिहिलेलं होतं। त्यानंतर निघलो घरी जाण्यासाठी। तर आता आपला ब्लॉग पण एंड करायची वेळ झालेली होती। तर कसं वाटलं तुम्हाला आजचा ब्लॉग कमेंटमध्ये नक्की सांगा। तर भेटूया आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय।